मी संजय गिरी. आज आपण या ठिकाणी या ज्या महिला आहेत यांना गर्भपिशवीचा कॅन्सर होता आणि त्या संदर्भामध्ये त्यांची माहिती घेण्यासाठी खास आपण इथं आलेलो आहोत. आपण काही प्रश्न त्यांना विचारू. ताई, आपलं नाव काय? आशा संपत. बरोबर. आणि शेती कामच करता तुम्ही? हो, शेती कामच, पहिल्यापासून शेती काम. बरोबर. आणि तुम्हाला जो कॅन्सरचा त्रास सुरू झाला होता तो कसा आणि काय कधीपासून सुरू झाला होता त्याच्याबद्दल माहिती द्या जरा. कॅन्सरचा त्रास मला जवळजवळ म्हणजे 4 ते 5 महिने झाले. तेव्हापासून थोडा त्रास होत होता मला. तर मग असं थोडंसं सांगितलं तुमच्या माझ्यासारख्याने का अशा ठिकाणी काहीतरी प्रोडक्ट्स आहे बा. नाही, तुम्हाला कसला कॅन्सर होता? कॅन्सर गर्भपिशवीचा कॅन्सर. गर्भपिशवीचा कॅन्सर होता. आणि मग त्याचे त्रास काय काय होत होते तुम्हाला? त्रास म्हणजे खूपच त्रास जाणवत होता. असं काही नाही, फक्त वरती थोड्या चमका निघायच्या आणि साईडला थोडं बरगडीला साईडला चमकायचं असं. जास्त नाही पण थोडं चमकायचं. मग डॉक्टरांकडे गेल्यानंतर डॉक्टरांनी तुम्हाला कॅन्सर आहे असं सांगितलं? हो, डॉक्टरांनी. मग त्याचं ऑपरेशन केलं का तुम्ही? नाही, अजून ऑपरेशन नाही केलं, करायचंय ऑपरेशन. त्याच्यामध्ये गाठ दाखवली? हो, गाठ दाखवली. 2.5 ml ची गाठ सांगितली डॉक्टरने. 2.5 ml ची गाठ सांगितली होती. बरं, ठीक आहे. आणि मग त्याच्यानंतर किमो वगैरे घेतलेत का? हो, 3 केमो झालेले आहे आणि अजून 4था केमो घ्यायचा आहे. बरं. आणि तेव्हा पहिला किमो जो तुम्ही घेतला त्या किमो नंतर तुम्हाला काय काय त्रास झाला होता? पहिला केमो घेतला तेव्हा म्हणजे खूप थकवा आला, अशक्तपणा खूप यायचा, झोप येत नसायची, जेवण जात नव्हतं आणि म्हणजे असं डोकं तर खूप दुखायचं. बरोबर. झोप नव्हती? झोप तर आणि चव होती का तोंडाला? चव तर बिलकुल नव्हती. जेवण पण जात नव्हतं आणि चव पण नव्हती. आणि ते किमो घेतल्यावर काय होतं का आपण भाकरी खातो का काय खातो त्याची चवच आपल्याला समजतच नव्हतं. ते नुसतं मातीसारखं अन्न लागायचं. अगदी बरोबर. तर मग त्याच्यानंतर परत किमो घेण्यापूर्वी तुम्हाला हे प्रॉडक्ट मिळालं, बरोबर ना? हो, हे प्रॉडक्ट घेतलं. बायोसिरिक्स हे प्रॉडक्ट दिलं तुम्हाला राणे साहेबांनी आणि बागुल साहेबांनी, बरोबर ना? त्याची माहिती सांगितली. मग आता हे तुम्ही घेताय, आता किती दिवस झाले घेऊन? आता 1.5 महिना होता. 1.5 ते पावणे 2 महिने. मग हे घेतल्यापासूनचे तुम्हाला काय काय फायदे झाले? हे घेतल्यापासून मला स्टार्टिंगला म्हणजे माझा जो आजार होता ना माझा, तो 50% कमी झालाय. 50% म्हणण्यापेक्षा 75% कमी झालाय तो आजार माझा. म्हणजे काय काय फायदे झाले तुम्हाला? जेवण जायला लागलं? हो, जेवण तर जायला लागलं, झोप यायला लागली, टेन्शन होतं, टेन्शन कमी झालं माझं आणि थकवा पण माझा खूप कमी झालाय. बरोबर. माझी तब्येत स्ट्रॉंग झाली. तब्येत चांगली झाली, ठणठणीत झाली. ठणठणीत तब्येत झाली याच्यापासून. बरं. आणि तुम्हाला चेहऱ्यावरती काय बदल जाणवतात? चेहरा माझा पहिला असा काळा चेहरा पडलेला होता. काळा पडला होता? चेहरा पूर्ण चेहरा माझा काळा पडलेला होता. बरोबर. आणि हे औषध घेतल्यापासून 1.5 ते पावणे 2 महिने झाले. हे औषध घेतल्यापासून माझा चेहरा एकदम फ्रेश वाटतो. माझे मुलं पण म्हणतात तुझा चेहरा खूप छान दिसतो, दिसायला पण खूप सुंदर दिसते आणि तब्येत पण तुझी एकदम स्ट्रॉंग दिसते असे माझी मुलं म्हणत्या, नातेवाईक म्हणत्या माझे. असं मग हे सगळी कमाल या प्रॉडक्टची आहे का? हो, या प्रॉडक्टचीच कमाल आहे सगळे आणि मी आभार मानते की हे प्रॉडक्ट खूप छान आहे आणि खूप चांगले. बरोबर. नक्कीच यांनी सर्वांनी वापरावं असं तुम्हाला वाटतं? हे 100% हे वापरलेच पाहिजे आणि हे त्यांच्यापर्यंत पोहोचलेच पाहिजे हे प्रॉडक्ट, अशी माझी विनंती. आजारी लोकांपर्यंत पोहोचलेच पाहिजे हे प्रॉडक्ट, असं माझं म्हणणं आहे. हाँ, तो दोस्तों हिंदी वालों को मैं अभी थोड़ी बात सुनाऊंगा. ये दीदी को बच्चेदारी का कैंसर था और उसके जरिए उनकी तबीयत बहुत बिगड़ती गई. कीमो वगैरह चल रहे थे, उनको खाना नहीं जा रहा था, नींद नहीं आ रही थी, नौशिया था, वो खाने का टेस्ट नहीं उनको समझ में आ रहा था और बहुत पतले हो गए थे वैसे, और उनकी स्किन भी बहुत काली हो गई थी. लेकिन अपने बायोसिरिक्स 1.5 महीने से ले रहे तो बहुत अच्छे रिजल्ट उनको मिले हैं. उनको खाना जा रहा है, नींद आ रही है और उनका स्किन भी अच्छा बन गया है. और वो दीदी ऐसा बोल रही है कि मेरे कोई बीमारी अभी बची नहीं है. तो ये अपने बायोसिरिक का कमाल है. तो मैं प्रोडक्ट को धन्यवाद देता हूँ. थैंक यू दोस्तों.